आज मी करणार होते मसाला भाकरी. त्याच्यासाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतलाय, अर्धा टोमॅटो, कोथिंबीर, मीठ. इथे मी कांदा लसूण मसाला घेतलाय, त्याच्यात थोडंसं तेल टाकलंय. तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही घेऊ शकता. आणि बारीक शेव. आता इथे मी एका ताटात बाजरीचं पीठ घेतलंय, त्याच्यात अगदी नावाला थोडंसं मीठ टाकणार आहे. आणि आता हे पीठ मळून घेणार आहे. पीठ थोडंसं घट्टच मळून घेणार आहे, कारण भाकरी आपल्याला एकदम पातळ करायची. आपलं पीठ आता छान मळून झालंय. आता याच्यातला आपण एक छोटा गोळा घेऊ आणि त्याची भाकरी करूयात. एवढाच गोळा घेतलेला आहे मी. आता आपण भाकरी थापून घेऊया. भाकरी आपल्याला एकदम पातळ करायची. आपली भाकरी छान आता थापून झाली. आता इथे तवा गरम झालेला आहे, मी त्याच्यावर भाकरी टाकून भाजून घेते. भाकरीला आता आपल्याला असे फोकने टोचे मारून घ्यायचे. आपण जेव्हा भाकरी भाजू त्यावेळेस ती फुगली नाही पाहिजे, त्याच्यासाठी असे टोचे मारून घ्यायचे. आपली भाकरी पचलेली आहे. आपल्याला भाकरी आता भाजून घ्यायची बारीक गॅसवर एकदम. मी आता अशीच तव्यावर तिला भाजून घेणार आहे, एकदम कडक करून घेणार आहे. आपली भाकरी आता चांगली कडक झालेली. आपली भाकरी आता झालेली आहे. आता याला आपण आधी मसाला लावून घेऊया. जसं तुम्हाला तिखट आवडत असेल तसा तुम्ही लावून घ्या. मी याला आता हातानेच मसाला लावून घेते. भाकरी थोडीशी गरम आहे, त्याच्यामुळे चटके बसते. तुमच्याकडे जर ब्रश असेल ऑइलचा तर तुम्ही त्यानेही लावलं तरी चालेल. याच्यावर आता आपण कांदा टाकून घेऊयात. टोमॅटो, कोथिंबीर, शेव. शेव टाकून घेऊया. तुम्हाला जर हवं असेल तर वरून थोडासा चाट मसाला टाकला तरी चालेल.
आपली मसाला भाकरी तयार आहे. मसाला पापड सारखाच हिचाही फील येतो. खायला खूप छान टेस्टी आहे. एकदा ट्राय नक्की करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला भाकरी कशी वाटली याची एक कमेंट नक्की करा. थँक्यू.